महत्त्वाची बातमी मुंबईतून। मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्यात कारला आग लागल्याची घटना घडली। कोस्टल रोडच्या बोगद्यात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले। दोन्ही बाजूची वाहतूक पूर्ववत झाली आहे। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते, तर बोगद्याच्या 3 किलोमीटर आत ही आग लागली होती। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लावलेली अग्निरोधक यंत्रणा कुचकामी ठरल्याचा सवाल त्यानंतर उपस्थित होतोय। कोस्टल रोडमध्ये गेल्या तासाभरापूर्वी जर पाहायला गेलं तर मोठा जो आहे तो अपघात अनर्थ जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळते। अचानक कोस्टल रोडवरती एका गाडीनं अचानक पेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। गाडीत 2 जण होते, मात्र त्यांना कोणतीही इंजुरी जी आहे ती झालेली नाही। मात्र सध्या संपूर्ण जो रेस्क्यू आहे ते सध्या करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी तात्काळ आलेल्या होत्या आणि संपूर्ण आगीवरती जे आहे ते नियंत्रण मिळवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। सध्या जर पाहायला गेलं तर ही संपूर्ण जी गाडी आहे ती बाहेर काढण्याचं काम जे आहे ते केलं जात असताना आपल्याला पाहायला मिळते। पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। सध्या दोन्ही जे आहेत ते मार्ग बंद आहेत। थोड्याच वेळात जर पाहायला गेलं तर नरिमन पॉईंटकडून जो वरळी CPS कडे जो रस्ता जातो ती लाईन खरं तर सुरू करण्यात येईल। मात्र जर पाहायला गेलं तर सध्या ही संपूर्ण जी आहे ती रेस्क्यू करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। कडेला जर पाहायला गेलं तर अग्निशमन दलाचं जे आहे ते एक यंत्रणा ज्या ठिकाणी आहे ती मात्र या संपूर्ण अपघातासाठी ही यंत्रणा जी आहे ती पुरी झालेली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण ठिकाणी मोठ्या पद्धतीचे धुराचे लोट जे आहे ते झालेले आपल्याला पाहायला मिळत होते। अनेक जणांना सफोकेशनचा जो आहे तो त्रास झालेला होता। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कोणताही युटर्नसाठी नाही, युटर्नसाठी कोणतीही रस्ता नाही आहे। त्यामुळे अचानक जे आहे ते अनेक गाड्यांचे तारांबळ जे आहे ते उडालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि रेस्क्यू करण्यासाठी किंवा आतमध्ये पोहोचण्यासाठी मोठा जो कालावधी आहे तो लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। जवळपास 1 तासभर जो आहे तो या संपूर्ण परिसरात तणाव जो आहे तो निर्माण झालेला होता। अनेक गाड्यांना बॅकडोरनच जे आहे ते बाहेर काढण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते। सध्या संपूर्ण जी रेस्क्यू आहे ते पूर्ण झालेले आहेत। सध्या गाडी काढायचा जो प्रयत्न आहे तो सध्या झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात दोन्ही साईड म्हणजे नरिमन पॉईंटकडून जो वरळी CPS कडे जातो आणि वरळी CPS कडून जो नरिमन पॉईंटकडे येतो हे दोन्ही कोस्टल रोड जे आहेत ते सुरू करण्यात येणार असल्याची सुद्धा जी माहिती आहे ती वरिष्ठ पोलिसांकडून देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढे मी विजय सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।